कोरेगाव शहर सुशोभित करण्यावर सर्वोच्च भर देणार आमदार महेश शिंदे। सुभाषनगर येथे मॅप्को चौकात सर्कल उभारणीसाठी पाहणी। कोरेगाव शहरात सर्वत्र ट्रिमिक्स कॉन्क्रीटचे रस्ते तयार करण्यात आले आहेत। शहराचा मूलभूत विकास करत असताना आता शहराच्या सुशोभीकरणाकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे। त्याचबरोबर वाहतूक व्यवस्था सुरळीत करून कोरेगावसह तालुक्यातील जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली। कोरेगाव रहिमतपूर रस्त्यावर सुभाषनगर येथे मॅप्को कंपनीसमोर नव्याने ट्रॅफिक आयलँड आणि सर्कलची उभारणी केली जाणार आहे। त्याची पाहणी आमदार शिंदे यांनी शनिवारी दुपारी 2:30 वाजता केली। त्याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, माजी नगरसेवक महेश बर्गे, सचिन भैया बर्गे, माजी उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, नगरसेवक साईप्रसाद बर्गे, सागर बर्गे, संतोष बर्गे, रशीद शेख, दीपक कांबळे, दीपक फाळके, विजय जगताप, दुष्यंतराजे शिंदे फाकडे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सुभाषनगर परिसर हा आता अत्यंत हायटेक परिसर होत आहे। मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमुळे परिसरातील दळणवळण वाढले आहे। सुभाषनगर चौक आता विस्तारित केला जात आहे। कोरेगाव रहिमतपूर रस्ता आणि कोरेगाव सुलतानवाडी रस्ता यासह या चौकातून थेट कटापूर जिहे या बाजूला जाण्यासाठी स्वतंत्र 40 फुटी नवीन रस्ता तयार केला जात आहे। ट्रॅफिक आयलँड आणि सर्कल यामुळे वाहतूक सुरळीत राहणार आहे। या भागातील लोकांना वाहतुकीची कोणतीही समस्या भासू नये यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत, असेही आमदार शिंदे यांनी स्पष्ट केले। सार्वजनिक बांधकाम विभाग, कोरेगाव नगरपंचायत महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते। सुमारे पाऊण तास आमदार शिंदे यांनी परिसराची पाहणी करून नव्याने तयार केल्या जाणाऱ्या ट्रॅफिक आयलँड आणि सर्कलच्या आराखड्याची बारकाईने पाहणी करत आवश्यक ते बदल सुचवले। फलटणमधील नीरा उजव्या कालव्याचे बारामतीच्या धर्तीवर सुशोभीकरण करणार आमदार सचिन पाटील। बारामती शहरातून जाणाऱ्या नीरा डाव्या कालव्याच्या धर्तीवर फलटण शहरातून जाणाऱ्या नीरा उजव्या कालव्याचेही आकर्षक पद्धतीने सुशोभीकरण करण्यात येणार आहे, अशी घोषणा आमदार सचिन पाटील यांनी शनिवारी सकाळी 10:30 वाजता केली। दरम्यान या प्रकल्पाच्या नियोजनासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच बारामती येथील कालव्याची पाहणी केली। या योजनेअंतर्गत जिंती नाका ते राव रामोशी पुलापर्यंतच्या कालव्याच्या दोन्ही बाजूंचे डांबरीकरण, अस्तरीकरण, पेव्हिंग ब्लॉक, वृक्षारोपण, लहान मुलांसाठी पार्क, ओपन जिम, ज्येष्ठांसाठी बाकडे आणि आकर्षक पथदिवे बसवण्यात येणार आहेत। यामुळे शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे। ज्या जनतेने मला निवडून दिले आहे त्यांच्या अपेक्षा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि महायुतीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करणार, असे मत आमदार सचिन पाटील यांनी व्यक्त केले। या पाहणी दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवरूप राजे खर्डेकर, धोम बलकवडी व नीरा उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता बोडके, गपाट आणि कोकरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, तुकाराम शिंदे, सिराज शेख, संतोष गावडे, अमोल सस्ते आणि रणजितसिंह भोसले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। सासुर्वे येथील सैन्य दलातील हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे यांना अरुणाचल प्रदेशमध्ये चीन सीमेवर वीरमरण। कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे येथील सुपुत्र हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे यांना अरुणाचल प्रदेश येथे चीन सीमेवर शनिवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले। महार रेजिमेंट 22 इन्फंट्री ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेले जवान प्रवीण वायदंडे अरुणाचल प्रदेशमध्ये तैनात होते। देश सेवेसाठी वीरमरण आलेल्या जवान वायदंडे यांच्या जाण्याने सासुर्वे गावासह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे। शहीद जवान प्रवीण वायदंडे यांचे पार्थिव रविवारी सकाळपर्यंत सासुर्वे गावात पोहोचणार आहे। त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थ, नातेवाईक तसेच आजी माजी सैनिक बांधवांनी तयारी केली आहे। महसूल प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। सातारा जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन, प्रमुख 5 धरणांमधून पाणी सोडण्यास पुन्हा एकदा सुरुवात। नदीकाठच्या गावांना प्रशासनाने दिला सावधानतेचा इशारा। सातारा जिल्ह्यात दडी मारलेल्या पावसाचे पुनरागमन झाले असून गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे। रविवारी 5 धरणांमधून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांनी सावधानता बाळगावी असे आवाहन पूर्ण नियंत्रण कक्षाकडून
शनिवारी सायंकाळी 7:30 वाजता करण्यात आले आहे. कोयना धरणाच्या पायथा विद्युत गृहाचे दोन्ही युनिट शनिवारी दुपारी 3 वाजता सुरू करण्यात आले असून 2100 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. धोम धरण 95.79% भरले असून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी विद्युत गृहातून 250 क्युसेस पाणी आणि सांडव्यावरून 2018 क्युसेस असा एकूण 2268 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. धोम बलकवडी धरण 98.54% भरले असून पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी विद्युत गृहातून 330 क्युसेस आणि सांडव्यावरून 2000 असा एकूण 2330 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. कनेर धरणामध्ये पाणी पातळी वाढत चालली असून दुपारी 3 वाजता विद्युत गृहातून 700 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. उरमोडी धरणातून सायंकाळी 7 वाजता 250 क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना, कृष्णा, वेण्णा आणि उरमोडी नदीपात्रालगत असणाऱ्या शेतकऱ्यांनी याची नोंद घेऊन दक्षता घ्यावी. नदीपात्रात कोणीही उतरू नये असे आवाहन सिंचन विभागामार्फत करण्यात आले आहे. फलटणमध्ये कंपनीची बदनामी थांबवण्यासाठी 10 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप एकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. सोशल मीडियावर कंपनीची बदनामी थांबवण्यासाठी 10 लाख रुपयांची खंडणी मागून खोटे गुन्हे दाखल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी केबी कंपनीचे जनसंपर्क अधिकारी संदीप मोहन शिंदे यांनी फिर्याद दिली आहे. शहर पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 13 ऑगस्ट रोजी आरोपीने एका व्हॉट्सअप ग्रुपवर केबी कंपनी शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे अशा आशयाचा बदनामीकारक मेसेज टाकला. याबद्दल जाब विचारण्यासाठी फिर्यादी त्याला भेटले असता आरोपीने ही बदनामी थांबवण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास कंपनी बंद पाडण्याची आणि मॅनेजमेंट टीमवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी आरोपीने दिली. तसेच तात्काळ मेसेज थांबवण्यासाठी 35,000 रुपये मागितले. त्यानुसार फिर्यादीने त्याला 33,000 रुपये रोख दिले. उर्वरित रक्कम न दिल्यास आणि पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपीने दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. संदीप शिंदे यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपीविरोधात खंडणी आणि धमकी दिल्याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा तपास करत आहेत.